24 तास एक पाऊल पुढे. 15 ऑक्टोबर 1962. नाम काचू. तिबेट, भूतान आणि भारत या देशांच्या सीमेवर असलेली खिंड. काही दिवसांपासून या भागात चीनी सैनिकांच्या हालचाली वाढत होत्या. ऑक्टोबरला इथल्या सैनिकांची संख्या होती 1100. ऑक्टोबर 1962 ची सकाळ. अचानकपणे चीन सैन्यानं भारतीय सैन्यावर हल्ला चढवला. नेफाच्या लोहित आणि परिसरात तसंच लडाखमध्येही चीननं जोरदार हल्ले चढवले. नामकाचूच्या या लढाईत 282 भारतीय सैनिक धारातीर्थी पडले. हे हल्ले झाले हागला, तवांग, सोला आणि बोमडीला मार्गे आणि पूर्वेकडच्या दुलुंगजा, चोशिंगला आणि बोंजीला मार्गे. आणि अवघ्या 4 दिवसात चीनचं सैन्य तवांगला पोहोचलं. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतानं आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर 5 वेळा युद्ध केलं. सप्टेंबर ते डिसेंबर हा भारतीय उपखंडातला युद्ध मोहिमांचा कालखंड. इतर 4 युद्धात भारतानं विजयश्री खेचून आणलेली असली तरी 1962चं चीन युद्ध याला अपवाद होतं. कारण यात भारताला पत्करावी लागलेली हार आणि याचं शल्य आज 50 वर्ष उलटूनही कायम आहे. भारत आणि चीनचे संबंध आपले होते त्यावेळेला ते संबंध जरी आपण राजकीय पातळीवर सांगत होतो की संबंध चांगले आहे, पण वास्तवामध्ये चीनकडून त्याबद्दल सकारात्मक भूमिका स्वीकारली नाही गेलेली. हा एक पहिला कारण होता. दुसरं एक कारण असं होता की आपण युद्धामध्ये का सापडलो की जेव्हा अंग्रेज आपल्यावरती राज्य करत होते, शासन करत होते, त्यावेळेला त्यांनी कधी विचारच केला नाही की चीन भारतावरती कधी युद्ध करेल, आक्रमण करेल. आता काही प्रश्न विचारच केला नाही. आणि ह्याकरता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे जे राजनैतिक लोक होते त्यांनी पण ह्याबद्दल कधी विचारच केला नाही की आपल्यावरती चीन आक्रमण करेल. आणि ह्या दोन्हीच्या कारण आपण कधीही युद्धाकरता सक्षमच राहिलो नाही, तयारीच नव्हती. एका मोठ्या प्रदेशावरचा ताबा आपला गेला, हा त्याचा एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. आणि त्याच्यामुळे असं होतं की आपली जो सीमावर्ती जो प्रदेश आहे अरुणाचल प्रदेश, त्याच्यामध्ये अशांतता एक प्रकारची, म्हणजे तिथे आज कुठल्याही प्रकारची इन्सर्जन्सी आहे किंवा काय असा भाग नाही आहे, परंतु तरी देखील अरुणाचल प्रदेशातला काही भाग आजही चीनच्या ताब्यात असल्यामुळे तिथल्या लोकांच्या मनामध्ये असुरक्षितेची भावना अजूनही कायम आहे. मात्र हे युद्ध असं अचानकपणे घडलेलं नव्हतं. 1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली तेव्हा भारतानंच पुढाकार घेतलेला होता. 1950 मध्ये चीननं तिबेटमध्ये लष्करी कारवाई केली आणि त्या भागात रस्ते बांधले. अक्साई चीनच्या काही भागातही ठाणी उभारली. भारत चीन सीमेबाबत आपली बाजू मांडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत मॅकमोहन लाईन ही भारताची अधिकृत सीमा म्हणून घोषित केली. त्यावेळेला चीननं त्यास कोणताही आक्षेप घेतला नव्हता. यातूनच 1954चा पंचशील तत्वांचा करार झाला. हिंदी चीनी भाई भाई अशा घोषणाही दुमदुमल्या. पण या मैत्रीच्या नव्या पर्वाला तिबेटमधल्या उठावाचं गालबोट लागलं
आणि नेफा आणि अक्साई चीनच्या काही भूप्रदेशावर ताबा सांगितला. एकीकडे सीमाप्रश्नी वाटाघाटी सुरू असतानाच दुसरीकडे प्रत्यक्ष सीमारेषेवरचं चित्र मात्र वेगळं होतं. 1962च्या कडाक्याच्या थंडीत अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्य हलवले आणि त्यांनी या चौक्या स्थापन करायला चालू केल्या. जेव्हा या चौक्या स्थापन करायला चालू केल्या तेव्हा चीननं याचा निषेध व्यक्त केला आणि भारताला धमकी दिली की आम्ही याबद्दल काही करू. परंतु एकदा ते पाऊल उचलल्यावर ते पुढे जाणं आवश्यक होतं. 1962मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये आणि लडाखमध्ये जवळजवळ आपण 70 ते 80 अशा चौक्या तिथं स्थापन केल्या अत्यंत थोड्या वेळात. आणि 1959 मध्ये एक थोडासा खटका उडाला होता, परंतु खरा खटका जो उडाला तो 1962 मध्ये डिसेंबरमध्ये थागला ही जी अरुणाचल प्रदेश मध्ये कामेंग भागात सगळ्यात आघाडीची चौकी होती, तो थागला पठारावर आम्ही जाऊन तिथं चौकी निर्माण केली आणि चीननं सांगितलं की हा आमचा प्रदेश आहे. आणि जेव्हा आपण त्यांना ऐकलं नाही तेव्हा चीननं त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळेला चीननं थागलाहून कामेंगमध्ये तसंच लोहितमध्ये या दोन्ही कामेंग आणि लोहित या दोन्ही भागात अरुणाचल प्रदेशमध्ये हल्ले चढवले आणि त्याच वेळेला लडाखमध्ये सुद्धा हल्ले चढवले. 2 नोव्हेंबर 1961ला पंडित नेहरूंनी एक बैठक घेऊन सैन्याला संपूर्ण सीमांचं नियंत्रण साधण्याचे आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्रांचा उपयोग करण्याचे आदेश दिले. नेफामधलं हे धोरण होतं फॉरवर्ड पॉलिसीचं. पुढच्या काही दिवसात चीनचं सैन्य त्यांच्या क्लेम लाईनपर्यंत पोहोचलं आणि 21 नोव्हेंबरला अचानक चीननं एकतर्फी युद्धबंदी घोषित केली. भारत ज्या क्षेत्राला आपलं म्हणत होता ते जवळजवळ 30,000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र अरुणाचल प्रदेशमध्ये थागला, सोमनांगचू, लांगजू, असाफिला हे जे क्षेत्र आहे हे चीनच्या ताब्यात गेले. ह्या ह्याच्यावरती युद्धविराम केला. युद्धविराम चीननी का केला ह्याच्याबद्दल पण लोकांचे मतभेद आहे. लोकांना वाटतं की चीनने आमच्यावरती फार मोठी मेहरबानी केली. हे खोटी गोष्ट आहे. युद्ध जेव्हा चालू होता तेव्हाच बर्फ तिथे पडायला सुरुवात झाली होती आणि चीनचे सैन्य बऱ्याच क्षेत्रामध्ये आले, ते बोंबिलापर्यंत आले होते. जर हे परत गेले नसते तर ते त्या बर्फामध्ये फसले असते आणि त्यांचा मृत्यू झाला असता, कारण की रस्ते सगळे बंद झाले असते. बर्फ पडल्या कारण त्यांची सामग्री फसली नसली तर ते जिवंत कसे राहिले असते 6 महिने. ह्या कारणाने एक मोठ्या कारण लॉजिस्टिक बिल्डअप ज्याला आपण म्हणतो की त्यांची संपूर्ती म्हणजे आपूर्ती संरक्षण किंवा आपूर्तीची स्थिरता ही चुकीची ठरली आणि ह्याकरता चीन परत गेलं. त्यांनी एकतर्फा युद्धविराम केला आणि ते थागला क्षेत्रापर्यंत गेले. मात्र या युद्धात भारतानं खूप काही गमावलं. शहीद झालेल्या सैनिकांची संख्या होती 4,885. जखमी सैनिकांची संख्या होती 1,697. झी 24 तास, एक पाऊल पुढे.